मुंबईमध्ये पांढऱ्या कलरच्या पट्ट्यावर सध्या वाद सुरू आहे आणि आता मी बोरीवलीच्या विटी इंटरनॅशनल स्कूलच्या समोर आहे। तुम्ही इथे पण बघू शकता संपूर्ण जे फुटपाथ आहे पांढऱ्या कलरच्या कलर त्यांनी कलर केले आहेत आणि सध्या याच्यावर परत एकदा वाद सुरू आहे। तिथे तुम्ही बघू शकता मनसेचे कार्यकर्ता जमले आहेत आणि पोलीस पण इथे आले। तर जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या पांढऱ्या कलरच्या पट्ट्याचा विरोध केला आहे। संपूर्ण जे फुटपाथ आहे त्यांनी कलर करून ठेवलं, त्याचा विरोध सध्या मनसेच्या वतीने केले जात आहेत। काय सांगणार, काय तुमचा विरोध आहे, काय तुमच्या मागणी आहेत? आमचा विरोध आहे की तुमचा, जसं संदीप देशपांडे साहेबांनी सांगितलं की तुमचा धर्म तुमच्या घरामध्ये पाळा। धर्म तर आमचे पण आहेत। आमच्या महाराजांनी किंवा कुठल्या साधू संतांनी असं नाही सांगितलं की आमचे पाय गरम होते, आम्ही दीक्षा घेतले, रोडवरनं चालायचे तर आम्हाला तुम्ही तिथे फुलं टाका किंवा कार्पेट टाका। मग ह्यांच्यासाठी हा वेगळा नियम कशासाठी? आणि याच्या अगोदर का नाही केलं? तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन तुम्ही तिथे सांगू शकता की असे आम्हाला बाहेरच्या आमच्या मुलींना जायचं आहे, त्याच्यावर तुम्ही पट्टा मारा म्हणून। असं होतं का कधी? सर्वांना नियम सारखे राजसाहेबांनी सगळं सांगितले, महाराष्ट्रात आहात, मराठी संस्कृती वगैरे सगळं जपा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे। पण त्याच्या विरोधात तुम्ही जाल तर आम्ही आमची आक्रमक भूमिका दाखवू आणि त्याच्यावरती आंदोलन करू। बीएमसी वाल्यांना आम्ही कळवलंय, पोलीसवाल्यांना कळवलंय, जर नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने तो पट्टा मुजवून टाकू। पण हा जे केले त्याचे काही परमिशन वगैरे घेतलेत का, माहिती वगैरे काढलेत तुम्ही? नाही, परमिशन वगैरे काही घेतले नाही। ते आमच्या निदर्शनास आमचे उपविभाग अध्यक्ष करण मेनन आणि कुणाल माइनकर नयनबाई यांच्या निदर्शनाने त्यांनी मला कळवलं। मी ताबडतोब आमचे सर्व सहकारी महिला विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष सगळ्यांना घेऊन आम्ही तात्काळ इथे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी उभा आहे। जर त्यांनी आता नाही केलं तर आम्ही त्याच्यावरती आंदोलन करून आम्ही आमच्या पद्धतीनं कलर मारून टाकू, जसा आहे तसा। आता पोलीस प्रशासन तुमच्याकडे आले, पोलिसांसोबत काय चर्चा झाली आहे, कशा प्रकारची कारवाईची तुम्ही मागणी करणार? पोलिसांचं आम्हाला सहकार्य आहे। आम्ही पोलिसांना कॉल केला, त्यांनी सांगितलं बीएमसी येते, करतायत, जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। मनसेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते जे इथे जमले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या काही परमिशन यांनी घेतलेलं नाहीये, आमच्या त्यांच्या धर्माचा विरोध नाहीये, पण त्यांनी फुटपाथवर जे पांढऱ्या कलरचे हा पट्टे मारले आहेत ना, त्यांच्या विरोध आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथे दाखल झाले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत हा दुसऱ्या कलरने करत नाहीये तोपर्यंत इथेच थांबणार आणि तीव्र आंदोलन सुरू करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।